अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वादाची किनार जवळपास प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळचं 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर दिल्लीमध्ये होतंय, देशाच्या राजधानीमध्ये होतंय, जिथं सत्तेचं केंद्र आहे तिथे होतंय। त्यामुळे वाद होणं स्वाभाविक आहे। मात्र वैचारिक वाद हा वेगळा आणि संमेलनाच्या आयोजकांना टार्गेट केलं जाणं, त्यांना सतत फोन करून एका अर्थाने धमकावलं जाणं वेगळं। या 98व्या मराठी साहित्य संमेलनाचे जे आयोजक आहेत सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांना हा अनुभव आलेला आहे। आपल्या सोबत आहेत सर, काय नक्की झालेलं आहे आणि काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं यामागे? परवा दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली। खरं म्हणजे हे साहित्य संमेलन हे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं आहे। आम्ही दरवर्षी एक आयोजक संस्था वेगळी असते। यावेळी स्वागताध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आहेत। परवा जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा एक छोटीशी आम्ही एक माहितीपत्रक 2 पानी लिफलेट वाटलं, तेही अगदी फायनल नव्हतं। तर त्यात आम्ही काही नावं सुरू केली होती की जसं त्या याला छत्रपती शिवाजी महाराज नगरी नाव देऊ, सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देऊ, काही ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नाव देऊ, काही ठिकाणी गोखले नाव देऊ। तर अशा याच्यात काही आम्ही घोषणा केल्या आणि भूमिकेमध्ये आम्ही तेही लिहिलं होतं की दोन्ही टोकाच्या विचारांना साहित्य संमेलनाने नेहमी स्वीकारलेलं आहे। म्हणजे एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचे अध्यक्ष होते, ते साहित्यिक होते, कवी होते, त्यांनी मराठी भाषेला काही योगदान दिलेलं पण आहे। तर त्या सर्वांचा उल्लेख आम्ही केलेला होता। काहीतरी गैरसमजात अशी बातमी आली की सावरकरांचं नाव मुख्य सभागृहाला किंवा काही ठिकाणी दिलं पाहिजे। तर आमचं म्हणणं असं होतं की मी असं म्हटलं होतं की आंबेडकरांचं नाव द्यायचं। हा म्हणजे आधी ठरलं आहे तसं, मुख्य सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव ठरलं आहे। सर्व नावं आहेत त्याच्यात, म्हणजे जसं त्यांचं आहे तसे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं पण आहे। आणि ज्यांची नावं मुख्य, कारण आम्हाला 4 किंवा 5 ठिकाणी नावं द्यायची असतात, तर त्याचा दिल्लीशी काही संबंध असेल तर ती नावं द्यावी अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय मंत्री होते, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिल्लीत केलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण राज्य चालवतो, काकासाहेब गाडगीळ स्वागताध्यक्ष होते। तर अशा याच्यात आम्ही तीही नावं घेतली होती जे संमेलनाचे अध्यक्ष होते पूर्वीचे। फक्त यथोचित सन्मान करायचा आहेच, पण कुठं कुठं करायचं याबद्दल आमचं आणि पण हे निर्णय महामंडळाचे असतात आणि आयोजक म्हणून आमचं त्यात काही मोठी भूमिका नसते। मग ती बातमी आल्यावर गैरसमजातनं काही फोन यायला सुरुवात झाली आणि मग नंतर लक्षात असं आलं आमच्या की कुणीतरी आमच्याबद्दल गैरसमज पसरवला आहे आणि मग ते आमचे नंबर पाठवले। तर आमच्या आजूबाजूला खूप फोन यायला सुरुवात झाली। आधी विनंती करायची, नंतर थोडं धमकीच्या सुरुवात बोलायला सुरुवात झाली। 1-2 फोन असे आले की गोडसेंचा उचित सन्मान केला पाहिजे वगैरे। मी त्यांना म्हटलं की त्यातली आमची भूमिका खूप लहान आहे, तुम्ही तुमचं जे काय म्हणणं आहे ते लेखी महामंडळाकडे मांडा, साधक बाधक चर्चा होईल, जिथे योग्य असेल त्याचा निर्णय घेतला जाईल, योग्य नसेल तर सांगितलं जाईल। काल दिवसभरात हे फोन आले? काल दिवसभर किती आले अंदाजे? कोणाकोणाला आले? तुमच्यासोबत आणखी कोणाकोणाला आले? आमच्या सहकार्यानं पण आले, आमचे सहकारी, माझ्या कुटुंबातले लोक सगळ्यांना आले। आणि काही ठराविकच लोक फोन करत होते की अनेक लोक करत होते? वेगवेगळ्या ठिकाणावरून केले जात होते। नावं वगैरे विचारली? काही लोकांची नावं माहीत आहेत, म्हणजे त्यांनी सांगितली, काही लोकांनी नावं नाही सांगितली, काही लोकांनी मेल केले, काही लोकांनी SMS केले, पण ठरवून केलं गेलं असावं। हा तसंच 100% तसंच। कुठली संस्था किंवा संघटना असं आहे याच्या मागे असं वाटतं तुम्हाला? मला असं म्हणजे प्रथमदर्शन तर काही माहीत नाही। आम्ही त्या सर्वांना म्हणजे एक तर नंतर आम्ही भूमिका तीच मांडत होतो की तुमचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही महामंडळाकडे मांडा। फोनवरून किंवा मेसेजवरून किंवा ईमेलवरून जे काही ते बोलत होते तर नक्की काय म्हणणं होतं त्यांचं? नाही, SMS किंवा ईमेलवर ते विनंती करत होते। काही लोकांचा सूर असा होता की हे नाही केलं तर त्रास होईल तुम्हाला, आम्हाला महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी संघर्ष करावा लागेल, सावरकरांचं नाव सभागृहाला द्यावं, हा कुठेही तिथं महत्त्वाच्या ठिकाणी द्यावा अशा। त्याला तुमची काय म्हणजे उत्तर काय होतं? नाही, आम्ही म्हटलं आता एकतर महत्त्वाची नावं द्यायचं ठरलेलं आहे, आता ते बदलता येणं योग्य दिसणार नाही। आता आपण उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बदललं तर त्याचा हे होईल। आता उद्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी म्हटले, तिथं बदलायचं म्हटलं तर ते वादविवाद नवीन तयार होतील। तर मतभिन्नता आणि विचारभिन्नतेला महाराष्ट्रामध्ये नेहमी जागा राहिलेली आहे, पण द्वेषाला किंवा त्या महापुरुषांना खाली आणण्याचं काही कारण नाही। म्हणजे जिथं आम्हाला शक्य आहे ती नावं दिलीत, महामंडळाशी बोलून जिथं शक्य आहे त्या ठिकाणी। आता उदाहरणार्थ काही लोकांनी काल विनंती केली, काही संतांची नावं आम्हाला पाठवली, पण त्याच्यामध्ये आम्ही पंढरपूर आपल्या नांदेडहून पंढरीनाथ बोकारे नावाचे एक कार्यकर्ते ते एक नामदेव दिंडी घेऊन येत आहेत
एक काही लोकांनी गुरु गोविंद सिंगांच्या नावाचा उल्लेख केला की त्यांचा महाराष्ट्रात शेवट झाला. गुरु मानव ग्रंथ त्यांनी म्हटलं, त्यांचा उल्लेख केला जातो आहे. आम्ही काही लोकांना असं म्हटलं, तुम्ही एखादी दिंडी काढा सावरकरांच्या नावाने, आम्हाला अडवण्याचं काही कारण नाही, त्याचं स्वागतच केलं जाईल. तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सावरकरांच्या कार्याचा उल्लेख केला होता. नाही, उल्लेख आमची भूमिका जी मांडली ती आमची भूमिका आहे. त्याच्यात आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर ते टिळक, गोखले ते आगरकर, रानडे ते सगळे याच्याशी जोडले गेलेले आहेत. ती परंपरा आम्ही उल्लेख केला नाही त्याचा, पहिल्या दिवसापासून केलं नाही. काहींनी गोडसेंचं नाव द्यावं असं म्हणलं. नथुराम गोडसे ते मला म्हणताना गोडसे म्हटले. आता गोडसे दुसरे नाहीच आहेत. तर त्याला नाही, मी म्हटलं की जे काय तुमचं म्हणणं आहे तुम्ही महामंडळाला लेखी पाठवा. काय मी जर काहीही माझं मत व्यक्त केलं, माझी खाजगी मतं आहेत, पण जेव्हा संमेलन आपण आयोजक असतो तेव्हा आयोजकाला खाजगी मतं नसतात. आम्ही फक्त त्याचे 4 महिन्यापुरते 5 महिन्यापुरते आयोजक आहोत. हे संमेलन मुख्यतः अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे आहे. याबद्दल महामंडळाशी काही तुमची चर्चा झाली आहे? काल थोडी कल्पना दिली मी संध्याकाळी त्यांच्या अध्यक्षांना की असं सुरू आहे. पण त्यानंतर पण काही सूचना येत आहेत. आज सकाळी आम्हाला उमाजी नाईकांचं नाव सन्मानाने घ्यावं अशी सूचना आली. तर अशा सगळ्या आलेल्या सूचना एकत्र करून त्यात काही करता येतं का याच्यावर विचार होईल. काही पोलिसांकडे तक्रार वगैरे करायचा विचार आहे की नाही? नाही, आता आम्हाला तेच काम करतो आहे. दोन्ही बाजूंनी गैरसमजातूनच धमके येतात. कारण आम्ही कुठलीही भूमिका कोणाच्या विरुद्ध न घेता ती देशाच्या आणि राज्याच्या ऐक्याची आणि अस्मितेची भूमिका आहे, आणि आमची भूमिका खूप लहान आहे. आता याच्यामध्ये काय आहे की हे राजकारण आहे. आता या संमेलनाचे स्वागताध्यक्षच शरद पवारांना तुम्ही निवडलेलं आहे, तर मग त्या माध्यमातून एक राजकारण करण्याची संधी समोरच्या बाजूला जे आहेत तर त्यांना मिळाले असं वाटतं? मला नाही वाटत तसं. म्हणजे जेव्हा आम्ही सावरकरांना टाळलं तर आता हे बघा, आणि तुम्ही मोदींनाही आमंत्रित केले. ते शरद पवारही आहेत आणि मोदी आहेत, म्हणजे दोन्ही बाजूंचं समाधान व्हावं अशी सोय आहे. नाही, हे महामंडळ आणि पवारसाहेब स्वागताध्यक्ष आहेत. याला औचित्य काय की 1954 साली दिल्लीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केलं होतं, जवाहरलाल नेहरूंनी. तेव्हा त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते आणि अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते. हे संमेलन त्या परंपरेतलं पुढचं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावरचं पहिलं संमेलन आहे. तर त्याचं नैसर्गिकपणे पंतप्रधानांना विनंती केली पाहिजे अशी एक भावना आली, आणि तिला आम्हालाही वाटलं की आले तर उलट चांगलंच आहे. मोदींकडून काय प्रतिसाद आहे? त्यांनी माननीय शरद पवार साहेबांच्या कार्यालयात असं कळवलं, आम्ही असतानाच कळवलं की थोडी वेळ बदलू शकाल का. तर त्याला आम्ही महामंडळाला विचारलं, थोडी बदलता येईल म्हटले. फक्त आमची म्हणजे महामंडळाची विनंती अशी होती, उषाताई तांबे, उज्ज्वलाताई मेहंदळे ते सर्वांचं असं म्हणणं होतं की लोकांना त्रास होता कामा नये. पंतप्रधान किंवा राष्ट्रपती आले तर साहित्यिकांची आबाळ होती. मग विज्ञान भवनमध्ये आपण एक मोजक्या 700-800 लोकांना घेऊन करूयात आणि विज्ञान भवनमध्ये उद्घाटन करू. बाकी सगळे कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोर स्टेडियम इथे होते. म्हणजे मोदींच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन विज्ञान भवनला होईल आणि त्यानंतर बाकीचे कार्यक्रम तालकटोरा मैदानावरती होतील. तशीच कल्पना आहे. पण तुम्ही व्यवस्थित मला वाटतंय मध्ये साधलेलं आहे, म्हणजे मोदी पण आहेत, शरद पवार पण आहेत, तरी हे कसं काय होतंय तुम्हाला, म्हणजे धमक्या किंवा फोन हे सारखं? नाही, मी मगा म्हटल्याप्रमाणे महादेव गोविंद रानडे यांचीच ती कल्पना होती. त्यांनी त्याही वेळी त्यांचे विरोधक नाही म्हणता येणार, पण महात्मा फुले एक वेगळी भूमिका मांडत होते. तर महात्मा फुलेंना पण निमंत्रण दिलं होतं. ते गेले नव्हते. त्यांचं एक पत्र आहे घालमुड्या दादा म्हणून. त्यात पत्रात त्यांनी काय म्हटलं की उंटावरनं शेळ्या आखणाऱ्या तुमच्या घालमुड्या दादांच्या संमेलनाला मी येणार नाही. म्हणजे काय, तर तुम्ही शहरात राहता, आमच्या गरीब माणसांचे, सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही नाही मांडू शकत. आमचे बहुजन समाजाचे लोक जेव्हा साहित्य निर्मिती करतील आणि ते जेव्हा संमेलनं घेतील तेव्हा ती आमचे संमेलन असतील. मला असं वाटतं आपण मध्य गाठतो म्हणण्यापेक्षा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महाराष्ट्राचा झेंडा जी भूमिका नारायणांची पण होती की महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली पाहिजे, तर त्यावेळी शाहीर अमर शेख होते, अण्णाभाऊ साठे होते, गवाणकर होते, पण तसे कॉम्रेड डांगे पण होते, प्रख्यात्रे पण होते, SM जोशी पण होते. तर तो मध्य साधण्याची परंपरा पण आपली आहे. म्हणजे जर ज्या महात्मा फुलेंचं पत्र हा जर आधार असेल तर महादेव गोविंद नारायणांचं निमंत्रण हा पण आधार असायलाच पाहिजे. 146 वर्षांनी बदल काय झाला आहे, तर अनेक बहुजन समाजाचे लोक अध्यक्ष झाले साहित्य संमेलनाचे, अनेक स्वागताध्यक्ष झाले. महात्मा फुलेंचा वारसा सांगणारे छगन भुजबळ नाशिकला स्वागताध्यक्ष होते. म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनी तर दुर्गाबाई जेव्हा म्हटल्या की तुम्ही साहित्यिकांच्या व्यासपीठावर राजकीय लोकांनी यायचं नाही,
तेव्हा ते खाली बसले होते. ते म्हटले साहित्य रसिक म्हणून येण्याचा माझा अधिकार तुम्ही नाही काढून घेऊ शकत. शरद पवार साहेबांना 1990 साली स्वागताध्यक्ष करायचा निर्णय झाला होता. विरोध झाला, त्यांनी स्वतःहून बाजूला गेले होते. नितीन गडकरींना स्वागताध्यक्ष करायचा निर्णय झाला होता. मला असं वाटतं की वादविवाद असणं यात काही चूक नाही आहे. आजही महाराष्ट्रातली सगळ्यात प्रसिद्ध असलेली वादविवाद स्पर्धा ही रानडेंच्या नावाने आहे. आणि वक्तृत्वोत्तेजक सभेची जी म्हणजे मी सावरकरांच्या नावाने बरोबर आहे, पण हा वाद विवाद हा वेगळा आणि अलीकडच्या काळामध्ये भावना इतक्या टोकदार झाल्यात त्या वादविवादांना शिवीगाळीचं आणि जे काही स्वरूप आले, तर तुम्हाला बऱ्याच वेळा असा अनुभव आलेला आहे. मला एकूण 3 वेळा माझ्यावर हल्ले झाले. एकदा नगरला बॉम्ब ब्लास्ट झाला. आत्ता 1 महिन्यापूर्वी पण आमच्याकडे तो प्रयोग केला गेला. हे सातत्याने आमच्या बाबतीत घडते. पण परत तोच मुद्दा आहे की आपली हीच तर परिस्थिती बदलण्यासाठी दिल्लीत संमेलन आहे ना. दिल्लीमध्ये आपल्या राहुट्या वेगळ्या असतात, तर दिल्लीमध्ये आपण एक आहोत हा संदेश द्यावा यथाशक्ती. आम्ही असं काही दावा करू शकत नाही की सगळं महाराष्ट्र नीट होईल, पण सामाजिक ऐक्याची किती गरज आहे महाराष्ट्राला ही परिस्थिती असल्यावर तर जास्त तीव्रतेने जाणवतं. काय तुमच्यावरती परिणाम होईल या सगळ्या फोनचा किंवा काय? नाही, याच्यापेक्षा मोठे प्रसंग आम्ही भोगलेत. फक्त गैरसमजात न होऊ नये. बरं, ज्या आमची भूमिका ऐक्याची, जे विचार मान्य नाही त्याही विचारांना स्वीकारलं पाहिजे अशी आपली परंपरा आहे. मी एक छोटासा किस्सा सांगतो की लोकमान्य टिळकांना भेटायला महात्मा गांधी आले होते. नचिम केळकर खाली त्यांच्या स्वागताला उभे होते. टांग्यातनं गांधी उतरले तेव्हा नचिम केळकर असं म्हटले गांधींना की ॲट द एंड यू रीच ॲट युअर एनिमीज प्लेस. म्हणजे तुम्ही तुमच्या शत्रूच्या ठिकाणी शेवटी पोचलात तर. गांधी थांबले 2-4 मिनटं आणि असं म्हटले की नाही, मी माझ्या वैचारिक विरोधकाच्या ठिकाणी पोचलो. आय रीच ॲट माय आयडिओलॉजिकल अपोनंट्स प्लेस. तर वैचारिक विरोधकाची परंपरा आहे म्हणून गोखले आणि टिळकांना स्वीकारलं. पण दोघंही काही शत्रू नव्हते. आत्ताची जी परिस्थिती आहे ती खराब आहे महाराष्ट्राची. आणि कधी नव्हे ते सामाजिक ऐक्याची, महाराष्ट्राच्या ऐक्याची आणि आपण एक आहोत ही भावना देशाला आणि जगाला दाखवण्याची सर्वात जास्त गरज आहे. आणि त्याच्यासाठी दिल्ली इतकं चांगली जागा कुठली नाही असं आम्हाला वाटलं. तर वैचारिक विरोधक असणं वेगळं आणि त्या विरोधकाला शत्रू मानणं हे वेगळं. याचं भान आजच्या काळामध्ये राखलं जात नाही. महात्मा गांधी आणि टिळक यांच्या काळात ते दाखवलं गेलं. अर्थात ते लोक वेगळे होते, तो काळ वेगळा होता. मात्र संजय नहार म्हणतायत त्याप्रमाणे आज कधी नव्हे ते हे भान राखण्याची गरज आहे की वैचारिक विरोधक असला म्हणून त्याला राजकीय शत्रू मानून त्याला अशा प्रकारे धमकी देणं हे कितपत योग्य आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.